श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. समं काय शिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरा सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् अनोबा तुकाराम. तव करसंपुट आपेसे वामचरणी बैसे बाहुमुळी दिसे थोरीव आली. तेव्हा दोन्ही हात आपोआप जोडले जाऊन त्यांची ती संपुटी डाव्या पायावर टेकली जाते व हाताचे खांदे उचलले जातात. माझी उभारली निदंडे शिरकमळ होय गाडे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. हाताचे खांदे उचलले गेल्याने डोके त्यात गडले जाते व डोळ्यांच्या पापण्या लागू पाहतात. वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती ते तर धोन मिलित स्थिती उपजे तया. वरच्या पापण्या हलत नाहीत म्हणजे वर जात नाहीत व खालच्या पापण्या खालीच राहतात, त्यामुळे डोळे अर्धवट उघडे राहतात. अशी अर्धोन्मिलित स्थिती त्याला प्राप्त होते. दिठी राहून आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाव पडे नासाग्र पिठी. अशा स्थितीत दृष्टी आतच राहते व आत राहूनच कौतुकाने ती दृष्टी बाहेर निघाली तर ती नाकाच्या शेंड्यावर पडते. ऐसे आतूच्या आतूची रचे बाहेरी मागुते नवचे मनोनिराहने आधी दिटीचे तेथेची होय. अशी दृष्टी आतल्या आतच राहते व बाहेर जात नाही, म्हणून त्या अर्धोन्मिलित दृष्टीचे नासागरीच राहणे होते. आता दिशाची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी हे चाड सरे आगवी आपेसया. मग दिशाकडे पाहावे किंवा कोण्या रूपाकडे दृष्टी द्यावी ही इच्छा आपोआपच नाहीशी होते. मग कंठनाळ आटे हनुवटी हडोती दाटे ते गाडी होऊन नेहटे वक्षस्थळी. मग कंठनाळ म्हणजे मानेचा भाग आखडला जातो व हनुवटी ही मानेच्या खालच्या भागाला असलेल्या खळगीत गडली जाऊन छातीला घट्ट चिकटून बसते. माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमरा. त्यात नरडीचे हाड दिसेनासे होते. असा हा जो वरील बंध शुद्ध होतो त्याला अर्जुना जालंधर बंध असे म्हणतात. नाभीवरी पोके उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशू. बेंबी वर फुगते, पोट सपाट होते आणि हृदय कमल आत विकसित होते. स्वादिष्ठानावरीचिले काठी नाभीस्थाना तळवटी बंधू पडे किरटी ओढियाना तो. शिश्नाच्या वर बेंबीच्या खाली जो बंद पडतो त्याला ओढियाना बंद असे म्हणतात. श्लोक. प्रशांतात्मा विगत बीर ब्रह्मचारी व्रते स्थिता मना संयम्य मच्चित्तो युक्त आशित मत्परा ज्ञानोबा तुकाराम. ऐसी शरीरा बाहेरील कडे अभ्यासाची पाखर पडे तवा तू त्राय मोडे मनोधर्माची. याप्रमाणे शरीराच्या बाहेरच्या भागात अभ्यासाचा कृपाप्रसाद घडून येतो व त्याबरोबर आत सर्व मनोधर्मांचे अस्तित्व नाहीसे होते. कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंगमन विरमे सावियाची. बाहेरच्या पदार्थाची आहे नाही असे जे मन कल्पना करीत राहते ती कल्पना नाहीशी होते. प्रवृत्ती म्हणजे कर्म करण्याची इच्छा बंद पडते व त्याबरोबर सहजच मन व शरीर यांचा विसर पडतो. क्षुधा काय जाहली निद्रा केवती गेली हे आठवणही हारपली न दिसे वेगा. भूक कोठे गेली निद्रा काय झाली यांचे स्मरणही राहत नाही व त्यांचे वेगही दिसत नाहीत. जो मूळ बंधे कोंडला अपानू मागोता मुरडला तो सवेची वरी साकडला धरी फुगू. जो अपान वायू मूळ बंधामुळे कोंडला जाऊन मागे फिरला होता तो वर कैचीत सापडला जाऊन लगेच फुगू लागतो. शोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे मणिपुरेशी झुंजे राहून या. तो क्षुब्ध झालेला अपान वायू माजून तेथल्या तेथेच गुरगुरू लागतो व राहून राहून मणिपूर चक्राशी झुंज घेतो. मग थावली वाहटुळी सैंग घेऊनी घर डहुळी बाळपणीची कुहिटुळी बाहेर घाली. ही अपान वायूची उठलेली वाहतूळ थोडी शांत होऊन सर्व शरीर ढवळून टाकते
व बाळपणातील साचलेली सर्व घाण बाहेर फेकते. भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे, कपपित्ताचे थारे उरोनी दी. तो अपान वायू आत एक ठिकाण धरून मर्यादित जागेत राहत नाही. मग तो कोठ्यात शिरतो व कप व पित्त यांचे नावही ठेवित नाही. धातूंचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी, आतली मज्जा काढी अस्थिगत. रस रक्तादी 7 धातूंचे समुद्र पालथे करून ठेवतो. मेदाचे पर्वत फोडून टाकतो. हाडातील मज्जा देखील नाहीशी करतो. नाडी ते सोडवी, गात्रा ते विघडवी, साधका ते भेडसावी परी बिहावे ना. नाड्या सोडवितो, सर्व शरीराचे अवयव संधी सैल करतो. अभ्यास करणाऱ्या साधकाला भिववितो, पण भिवून जाऊ नये. व्याधी ते दावी, सवेची हरवी, आपपृथ्वी कालवी एकवाट. व्याधी उत्पन्न करतो, लगेच नाहीशी करतो. शरीरातील कप पित्त हे अपाचे अंश व मांसादी पृथ्वीचे अंश हे एकत्र कालवितो. तव एरीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते. अर्जुना, अपान वायूचे असे कार्य चालले असतानाच इकडे काय होते पहा. आसनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागी करते. नागिनीचे पिले, कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले सेजे जैसे. जसे केशराने नालेले नागिन सर्पाचे पिलू वेटाळी घालून निजलेले असावे, तैसी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी अधोमुख सर्पिनी निदेली असे. तसे ती 3.5 वेड्याने युक्त लहानशी सर्पासारखी कुंडलिनी वेटाळी घालून अधोमुख अशी निजलेली आहे. विद्युलतेची विडी, वनी ज्वाळांची घडी, पंधरेयाची चोकडी घोटीव जैसी. विजेची जशी कडी असावी किंवा अग्नीच्या ज्वाळांची जशी घडी असावी, अथवा उत्तम सोन्याच्या लगडीचे घासून चकचकीत केलेले वेढे असावे, तैसी सुबद्ध आटली कुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली सावधू होय. त्याप्रमाणे जी कुंडलिनी नीट घट्ट संकोचून 3.5 फुटात दाटून बसली होती, ती वज्रासनाचा चिमटा बसल्याबरोबर जागी झाली. ते तर नक्षत्र जैसे उलंडले, की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी. तेव्हा तारा जैसा तुटून पडावा किंवा सूर्याचे आसन तुटावे अथवा एखाद्या तेजाला अंकुर फुटावा, तैसी वेडिया ते सोडिती, कौतिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. तशी ती कुंडलिनी आपल्या वेड्याला सोडते व सहज अंगाला आळेपिळे देते व नाभिकंदावर उभी झालेली अनुभवाला येते. सहजे बहुता दिवसांची भूक, वरीचे वविली ते होय मिश, मग आवेशे पसरी मुक ऊर्ध्वाउजू. बरेच दिवसांची निजलेली असल्यामुळे सहजच भुकेने ती व्याकुळ असते व आणखी तिला जागे करण्याचेही निमित्त होते. त्यामुळे ती मोठ्या आवेशाने खाण्याकरता आपले मुख सरळ वर पसरते. ते तर हृदयकोश तळवटी, जो पवनू भरे किरीटी, तया सगळे याची मिठी देऊ निघाली. मग हृदय कमळाच्या खाली जो अपान वायू भरलेला असतो, त्या संपूर्ण वायूला ती मिठी मारते, म्हणजे गिळून टाकते. मुखीच्या ज्वाळी, तळी वरी कवळी, मांसाची वडवाळी आरोगू लागे. आपल्या मुखातील ज्वाळांनी खालीवर व्यापते व मांसाचे घास खाऊ लागते. जे जे ठाय समास, ते हाच जोडे घाऊस, पाटी 1-2 घास ही आई भरी. जे जे भाग मांसरहित आहेत त्यांचे ती घास घेते व नंतर हृदयाचेही 1-2 घास घेते. मग तळवे तळहात शोधी, ऊर्ध्वीचे खंड भेदी, झाडा घे संधी प्रत्यंगाचा. मग पायाचे तळवे व तळहात देखील मांसाचे शोधन करून वरचे भाग जे आहेत त्यांचाही भेद करते व प्रत्येक अवयव संधीचाही झाडा घेते. अधोभाग तरी न संडी, परी नखीचेही सत्व काढी, त्वचा दोन्ही जडी पांजरेशी. खालचा भागही सोडत नाही, नखाचे देखील सत्व ठेवीत नाही. त्वचा धुवून पुसून हाडाच्या सापड्याला नेऊन चिटकवते. अस्थिचे नळे निरपे, शिरांचे हिरवरपे, तव बाहेरी विरुडी करपे रोमबीजांची. हाडांच्या नळ्या निरपून काढते, शिराशिरा कोरून घेते, तेव्हा बाहेर रोमरंध्रातून वाढणाऱ्या केसांचे बीज जळून जाते.
मग सप्तधातूंच्या सागरी तहानेली घोट भरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. इतके खाऊन तहान लागली असता मग ती कुंडलिनी सप्तधातुरूपी सागरात आपली पूर्ण तहान भागवते आणि लागली जिकडे तिकडे अगदी खडखडीत उन्हाळा करते. म्हणजे ओलेपणाचे नाव सुद्धा ठेवत नाही. नासा पुटोनी वारा तो जातसे अंगुळे बारा, तो गच्च धरुनी मागारा आतू घाली. नाकपुड्यातून बाहेर जो 12 अंगुळे प्राणवायू वाहतो त्याची मानगुटी धरून त्याला मागारा आत घालते. तेत अधवरो ते आकुंचे, ऊर्ध्व तळो ते खाचे, तया खेवा माझी चक्रांचे पदरवृत्ती. तेव्हा अपान वायू वर संकुचित होतो व ऊर्ध्व जाणारा प्राणवायू खाली जातो. म्हणजे अपान व प्राण या दोघांचे ऐक्य होते. त्या ऐक्यामध्ये चक्रांचे दळ तेवढे उरतात. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावे कदुचित होती. ते तया ते म्हणे परोती, तुम्हीच कायशी येते. वास्तविक पाहता दोन्ही वायूंचे ऐक्य पहिलेच होते, पण कुंडलिनी तेव्हा क्षणभर व्यग्र होती. ती त्यांना म्हणते, आता या पलीकडे येथे तुम्ही तरी काय राहणार. ऐके पार्थिव धातू आगवी, आरोगिता काही नुरवी, आणि आपा ते तव ठेवी पुसून या. अर्जुना ऐक, पंचधातूपैकी पृथ्वी संपूर्ण खाऊन टाकून काही शिल्लक ठेवीत नाही आणि आपधातू देखील साप पुसून ठेवली जाते. ऐसी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होऊन राहे सुषुम्ने पाशी. याप्रमाणे पृथ्वी व आप या दोन भूतांना खाल्ल्यावर ती कुंडलिनी पूर्ण तृप्त होते व सौम्य होऊन सुषुम्ना नाडीच्या मुळाशी राहते. तेत तृप्तीचे निसंतोषे, गरजे व मी मुखे, तेने तियेचे निपिवशे प्राणुजिये. मग तेथे ती तृप्तीच्या संतोषामुळे जे गरळ ओकते त्या गरळरूपी अमृताने प्राणाचे रक्षण होते. तो अग्नी आतून निघे, परी सभाय निवची लागे, ते वेळी कसू बांधिती आंगे सांडीला पुडती. ते गरळ अग्नीच होय, त्यातून तो अग्नीच बाहेर निघतो, पण तो आत बाहेर गारवाच देतो. त्यावेळी सर्व अवयवांचे गेलेले सामर्थ्य पुन्हा प्राप्त होते. मार्ग मोडिती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय मनोनी शरीराचे धर्मू नाही. सुषुम्ना नाडी सोडून बाकीच्या सर्व नाड्यांचे मार्ग बंद होतात. वायूचा नवविधपणाही नाहीसा होतो. म्हणून त्या योग्याच्या शरीराच्या ठिकाणी पूर्वीच्या शरीराचे धर्म राहत नाहीत. इडा पिंगळा एकवटती, गाठी तिनी सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे. इडा पिंगळा एक होतात, तिही नाड्यांच्या ग्रंथी सुटतात. म्हणजे इडा पिंगळा या नाड्यांचे वाहने बंद पडून एक सुषुम्ना नाडीच राहते व षटचक्रांचा भेद होतो. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनू दिवसिता न दिसे. मग चंद्र व सूर्य हे जे डाव्या व उजव्या नाकपुडीतील वाहणारे वायू असे मानले जातात, त्यांचा नाकापुढे वात उजळून शोध केला तरी कोठे पत्ता लागत नाही. बुद्धीची पुळिका विरे, परिमळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. बुद्धीची जाणीव बंद पडते व घ्राणेंद्रियांचा विषय जो परिमळ तो घ्राणेंद्रिय रूप होऊन राहतो आणि तोही कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीत प्रविष्ट होतो. तव वरिलीकडे निढाळे, चंद्रामृताचे तळे, कानवडोनी मिळे शक्तिमुखी. तेही वरच्या बाजूने ढाळ किंवा उतार असल्यामुळे चंद्रामृताचे तळे कानवडे होऊन कुंडलिनी शक्तीच्या मुखात ते चंद्रामृत पडते. तेने नाळके रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे, जेतीचा तेत मुरे प्राणपवनू. तेथून त्या नळीत भरलेला रस सर्व अंगात पसरतो व प्राणवायूच्या योगाने जिथला तिथे मुरतो. तातिलिये मुशे, मेन निघोनी जाय जैसे, मग कोंदली राहे रसे ओतलेनी. मेनाची मूस करून त्या मुशेत एखाद्या धातूचा उष्ण रस ओतला असता रसाच्या उष्णतेने मेन पातळ होऊन निघून जाते. पण त्या धातूच्या रसाला मुशेचा आकार येऊन जातो किंवा त्या मुशेच्या आकारात नुसता रसच भरून राहतो. तैसे पिंडाचे निआकारे, ते कळाची का अवतरे, वरी त्वचेचे निपदरे पांघुरली असे. त्याप्रमाणे या पिंडरूप शरीराच्या आकाराने अमृतकलाच जणू अवतरते व वर वर त्वचेचे वस्त्र पांघरलेले असते. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.